साहेब आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार? पुढच्या वर्षांपासून साहेब मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय, घाईघाईत शपथविधी केला जातोय. आपलं काय मार्गदर्शन? त्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची पद्धती आपल्याला दिसते. अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतं की ही कारण असू शकतात? आणि पक्षाची जबाबदारी करणार असते ते गेले कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतलेले